प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, राज्यशास्त्राच्या तिसऱ्या प्रकरणाचा आपण अभ्यास करत आहोत। राज्यशास्त्राचं जे तिसरं प्रकरण आहे राजकीय पक्ष, याच्या दुसऱ्या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो। पहिल्या भागामध्ये आपण काय अभ्यास केला तर पहिल्या भागामध्ये राजकीय पक्ष म्हणजे काय ती संकल्पना समजून घेतली की राजकीय सत्ता मिळवण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात आणि निवडणुका लढवतात अशा संघटनेला काय म्हणतात, राजकीय पक्ष। राजकीय पक्ष सुद्धा एक सामाजिक संघटनाच आहे, फक्त फरक एवढा आहे की तिची जी कार्यपद्धती आहे, तिची जी उद्दिष्ट आहे ती वेगळी असतात। राजकीय पक्षांची वैशिष्ट्य पण अभ्यासली, त्याचबरोबर पक्षाचे जे दोन मुख्य प्रकार आहेत, एक म्हणजे राष्ट्रीय पक्ष आणि दुसरा म्हणजे प्रादेशिक पक्ष। राष्ट्रीय पक्षांचा अभ्यास आपण पहिल्या व्हिडिओमध्ये केला। आता आपल्याला जो दुसरा प्रकार आहे तो म्हणजे प्रादेशिक पक्ष, याबद्दलचा विचार या पाठामध्ये करावयाचा आहे। आता एक गोष्ट बघा, आपण टेलिव्हिजनवरती वेगवेगळ्या बातम्या पाहतो, ऐकतो, रेडिओवरती बातम्या ऐकतो, वृत्तपत्रांमधून बातम्या आपण पाहतो। काय असतात बातम्या वृत्तपत्रांमध्ये वगैरे, अशी बघा वेगवेगळी शीर्षकं, त्या शीर्षकांखाली काही राजकीय बातम्या आपल्याला बघावयास मिळतात। उदाहरणच घ्यायचं झालं तर तामिळनाडूमध्ये सत्ता बदल अशी बातमी ऐकतो। दुसरी गोष्ट, शिरोमणी अकाली दलाला स्पष्ट बहुमत। आता शिरोमणी अकाली दल हा जो पक्ष आहे हा पंजाबमध्ये आहे, त्याला स्पष्ट बहुमत। किंवा महाराष्ट्रात नव्या पक्षाची स्थापना। आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष महाराष्ट्रात जेव्हा स्थापन झाला तर लगेच एक बातमी की महाराष्ट्रात नव्या पक्षाची स्थापना। त्याच्यानंतर पीडीपी व भाजपची युती। आता पीडीपी हा जो पक्ष आहे ना तो जम्मू काश्मीरमध्ये आहे, या दोन पक्षांची युती झाली, तिथे सरकार स्थापन झालं। त्यानंतर हरियाणा जनहित काँग्रेसनं आपलं लक्ष गाठलं, म्हणजे त्यांना बहुमत मिळालं हरियाणामध्ये। त्यानंतर सत्ता सोडण्यापूर्वी मुहूर्त कशाला अशी पण बातमी ऐकायला भेटते। पक्षांतर बंदी कायदा लोकशाहीस पोषक अशी पण बातमी ऐकायला भेटते। कोणते खाते मिळणार, गृह की समाज कल्याण, अशा विविध बातम्या आपल्याला वृत्तपत्रातून, टेलिव्हिजनच्या माध्यमातून बघावयास मिळतात। ब्रेकिंग न्यूज आपल्याला बघावयास मिळतात। आणि या बातम्या ज्या असतात, या बातम्या कुठल्या असतात तर भारतातल्या विविध राज्यांमध्ये असणाऱ्या या विविध पक्षांच्या बातम्या असतात, ही गोष्ट लक्षात घ्या। आता आपल्याला या भागामध्ये जो दुसरा महत्वाचा घटक राजकीय पक्षांचा बघायचा आहे तो म्हणजे प्रादेशिक पक्ष। राष्ट्रीय पक्षाचा आपण विचार केला पहिल्या व्हिडिओमध्ये, आता आपल्याला प्रादेशिक पक्ष ही संकल्पना समजून घ्यायची व्यवस्थितरित्या। मग प्रश्न असा येतो, कशाला प्रादेशिकता म्हणतात? प्रादेशिकता म्हणजे नेमकं काय? आपल्या समोर दिलेले बघा, त्यातले काही महत्वपूर्ण शब्द दिलेले। आता मला आपल्याला सर्वांना परिचित आहे की भारत हा अनेक घटक राज्य आणि केंद्रशासित मिळून बनलेला देश आहे। भारतात विविधता आहे, आपल्या भारतात संघ राज्य व्यवस्था आहे। घटक राज्य मिळून आणि केंद्रशासित प्रदेश मिळून भारत एक संघ राज्य व्यवस्था आहे। आणि मग भारताचा एकूण जर भौगोलिक विस्तार बघितला तर भारतामध्ये भाषिक तत्वानुसार आपल्या देशामध्ये राज्यांची निर्मिती झाली। मग भारतातले विविधतेमध्ये बघा, भारतात अनेक प्रदेश आहे, भारतात विविध भाषा बोलणारे लोक आहे, भारतात विविध परंपरा संस्कृतीचं जतन आणि संवर्धन करणारे लोक आहे। भूप्रदेशाच्या बाबतीमध्ये विविधता आहे, साहित्य असेल, शिक्षण असेल, इतिहास असेल
किंवा विविध सामाजिक चळवळी असेल, या बाबतीमध्ये प्रत्येक राज्याची एक काहीतरी खासियत असलेली आपल्याला दिसून येतो. मग प्रत्येक राज्याचा काय दृष्टिकोन असतो की आपल्या राज्यामध्ये असणारी आपली भाषा, आपली परंपरा, आपली संस्कृती हे घटक लक्षात घेऊन लोकांमध्ये काय होतं, आत्मीयता निर्माण होते. भाषेमुळं, प्रदेशामुळं, संस्कृतीमुळं, परंपरामुळं, तिथल्या सामाजिक चळवळींमुळं लोकांमध्ये एक प्रकारची आत्मीयता निर्माण होते. आणि ही आत्मीयता जेव्हा अस्मितेत रूपांतरित होते, म्हणजे अस्मिता ही मोठं रूप धारण करते आणि त्या रूपातून प्रादेशिकता जन्माला आलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे प्रादेशिकतेशी संबंधित असणारे हे विविध पूर्ण घटक आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. आणि मग सर्वात महत्वाची गोष्ट की मग जेव्हा लोकांना आपल्या भाषेबद्दल, आपल्या परंपरेबद्दल, आपल्या संस्कृतीबद्दल, तिथल्या सामाजिक चळवळीबद्दल, तिथल्या साधन सामग्रीबद्दल आत्मीयता वाटते, मग प्रामुख्याने लोकांना असं वाटतं की माझ्या प्रदेशामध्ये जे मराठी भाषा बोलणारे, समजा महाराष्ट्राचा विचार केला तर इथं मराठी बोलणारे लोक आहे, मग ही भूमी कोणाची, तर मराठी लोकांचीच. मग इथली जी साधन संपत्ती आहे, इथले जे रोजगार आहे, या रोजगाराच्या संधीवर सुद्धा आपलाच हक्क असावा, या भावनेतून प्रादेशिकता आकाराला येऊ लागते. म्हणजे एक लक्षात घ्या, आत्मीयतेतून अस्मिता निर्माण होते. ती जेव्हा मोठं रूप धारण करते तेव्हा ही प्रादेशिकता निर्माण झालेली दिसून येते. मग आता आपल्याकडे या प्रादेशिक पक्षांची निर्मिती कशी झाली? भारत इतका मोठा देश आहे, अनेक घटक राज्य, केंद्रशासित प्रदेश आहे. प्रत्येक घटक राज्यांमध्ये जे प्रादेशिक पक्ष, त्या राज्यांमध्ये त्या राज्यांचा विचार करणारे जे पक्ष निर्माण झाले ते नेमके कसे निर्माण झाले, हा एक प्रश्न येतो. मग तो निर्माण होण्याचं मुख्य कारण सांगितलं की आपली भाषा व प्रदेश यांचा विकास व्हावा. प्रत्येक राज्यातल्या माणसाला काय वाटतं की आपली भाषा, आपला प्रदेश याचा विकास व्हावा आणि त्याचबरोबर त्या प्रदेशातील साधन सामुग्री आणि रोजगाराच्या संधीवरती आपलाच हक्क असावा, या भावनेतून प्रादेशिक पक्षाची निर्मिती होते. प्रादेशिक पक्षाची निर्मिती होण्याचं मुख्य कारण सांगितलं मी की आपली भाषा, त्याचबरोबर प्रदेश याचा विकास व्हावा आणि त्या प्रदेशातली साधन सामग्री, त्या प्रदेशातल्या रोजगाराच्या संधी यावर सुद्धा आपलाच हक्क असावा, याच्यातून प्रादेशिक पक्षाची निर्मिती होते. मग आता प्रादेशिक पक्ष म्हणजे काय? पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं राष्ट्रीय पक्ष म्हणजे काय सांगितलं. प्रादेशिक पक्ष कशाला म्हणतात? तर प्रादेशिक पक्षाबद्दल आपल्याला असं म्हणता येईल की आपल्या प्रदेशाच्या वेगळेपणाबद्दल अभिमान बाळगणाऱ्या आणि त्यांचा विकास करण्यासाठी सत्तेच्या स्पर्धेत उतरणाऱ्या राजकीय गटांना प्रादेशिक पक्ष असं म्हणतात. प्रादेशिक पक्ष म्हणजे काय? आपल्या प्रदेशाच्या वेगळेपणाबद्दल अभिमान बाळगणाऱ्या आणि त्यांचा विकास करण्यासाठी सत्तेच्या स्पर्धेत उतरणाऱ्या राजकीय गटांना काय म्हणतात? प्रादेशिक पक्ष असं प्रामुख्याने म्हणतात. आता प्रादेशिक पक्षाचं वैशिष्ट्य काय असतं? त्याचा जो प्रभाव असतो तो त्या प्रदेशापुरता मर्यादित असतो. जसं बघा आता महाराष्ट्रामध्ये समजा शिवसेना हा एक प्रादेशिक पक्ष आहे, त्याचा महाराष्ट्रात आपल्याला प्रभाव दिसून येतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राज ठाकरे यांचा जो पक्ष आहे त्याचा प्रभाव आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसून येतो. म्हणजे प्रादेशिक पक्षाचा त्या प्रदेशापुरता मर्यादित प्रभाव जरी असला, परंतु या प्रभावातून, म्हणजे जरी राज्यामध्ये त्याचा प्रभाव असला तरी सुद्धा या प्रभावातून हे प्रादेशिक पक्ष राष्ट्रीय राजकारणावर सुद्धा छाप टाकत असतात, ही गोष्ट लक्षात घ्या. मग आता परत इथे एक मूळ मुद्दा येतो, तो काय
की प्रादेशिक पक्ष मान्यतेचे निकष काय. जसं राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्याकरता प्रत्येक पक्षाला जे निवडणूक आयोगानं निकष घालून दिलेले त्याची पूर्तता करणं आवश्यक असतं, तसं प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळण्याकरता निवडणूक आयोगाची त्याच्याकरता सुद्धा काही महत्वपूर्ण निकष आहेत. मग त्या निकषांमध्ये पहिला निकष म्हणजे लोकसभा किंवा विधानसभेच्या मागील निवडणुकीमध्ये 6% मत, लोकसभा किंवा विधानसभेच्या मागच्या निवडणुकीमध्ये 6% मत आणि 2 सदस्य विधानसभेवर निवडून येणं आवश्यक आहे. 6% मत आणि 2 सदस्य विधानसभेवर निवडून येणं आवश्यक आहे. दुसरा निकष आहे विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या किमान 3% जागा, एकूण सदस्य संख्येच्या 3% जागा किंवा 3 जागा प्राप्त करणं आवश्यक आहे. अशाच पक्षाला प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळते. तर हे झाले प्रादेशिक पक्ष मान्यतेचे निकष. आणि मग परत प्रश्न येतो की प्रादेशिक पक्षाची भूमिका काय असते. आता ती व्याख्येमधूनच आपल्याला ही गोष्ट लक्षात येते की प्रादेशिक पक्ष काय करतात, आपल्या प्रादेशिक पातळीवर ज्या समस्या असतात त्या समस्या सोडवण्याला ते प्राधान्य देतात. म्हणजे महाराष्ट्रामध्ये शिवसेना हा प्रादेशिक पक्ष आहे, तर महाराष्ट्रातल्या लोकांच्या ज्या समस्या आहेत त्याला सोडवण्याला ते प्राधान्य देतात. दुसरी गोष्ट, आपल्या प्रदेशाचा विकास व्हावा या मुख्य उद्दिष्टातून ते कधी कधी स्वतंत्र राज्याची तर कधी स्वायत्ततेची मागणी करतात. आपल्या प्रदेशाचा विकास व्हावा, आता अशी स्थिती नाही राहिली, परंतु जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस आपल्या राज्याचा विकास व्हावा म्हणून ते स्वतंत्र राज्याची मागणी करतात किंवा स्वायत्ततेची मागणी करतात. त्यामुळे तर मग आपण 9वी मध्ये अभ्यास केला या घटकांचा की आसाममध्ये अशी परिस्थिती होती, पंजाबच्या लोकांनी खलिस्तानची चळवळ सुरू केली होती, तिथे अशी स्थिती होती, तामिळनाडू मधल्या लोकांनी द्रविडस्थानची मागणी केली होती, मिझोराममध्ये ही स्थिती होती, अरुणाचल प्रदेश, नागालँड म्हणजे ईशान्य भारतातल्या या राज्यांमध्ये सुद्धा त्यांनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वतंत्र राज्याची मागणी केली होती, नंतर स्वायत्ततेची मागणी केली. म्हणजे आपल्या प्रदेशाचा विकास व्हावा या उद्दिष्टातून ही राज्य कधी स्वतंत्र राज्याची मागणी करतात तर कधी स्वायत्ततेची मागणी करतात. आणि दुसरी गोष्ट की प्रादेशिक अस्मितेला ते महत्व देतात आणि नंतर संघराज्याला सहकार्य करतात. म्हणजे त्यांची भूमिका या स्वरूपाची असलेली आपल्याला दिसून येते. मग आता पुढचा मुद्दा आहे की प्रादेशिक पक्षाचं बदलतं स्वरूप. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आजपर्यंत या प्रादेशिक पक्षांचं स्वरूप कसं कसं बदलत गेलं ते जरा बारकाव्यानं विचार करा. आता आपल्याला ते बघायचंय कसं स्वरूप बदलत गेलं. सुरुवातीला प्रादेशिक पक्षांचं स्वरूप वेगळं होतं आणि जसजसं आपण पुढं भारत देश हा विकास करत करत लोकशाही शासन प्रणालीनुसार राज्यकारभार करत करत पुढे आला तसतसं त्याचं स्वरूप बदलत गेलेलं दिसून येतं. ही गोष्ट लक्षात घ्या. आता यापूर्वी अजून एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा की प्रादेशिक पक्षांच्या मागण्या काय असतात. इथे मी नेमका तो मुद्दा टाकलेला नाही. प्रादेशिक पक्षाच्या मागण्या काय असतात. प्रादेशिक पक्षाची पहिली मागणी असते ती म्हणजे प्रादेशिक समस्या प्रादेशिक पातळीवरच हाताळाव्यात. ज्या प्रादेशिक समस्या असेल त्या प्रदेशाच्या पातळीवरच हाताळल्या जाव्यात. दुसरी मागणी असते प्रदेशातली जी सत्ता असते त्या प्रदेशातल्या व्यक्तीच्या हातातच प्रामुख्याने असावी. ही मागणी प्रादेशिक पक्षाची असते. म्हणजे त्या प्रदेशाची सत्ता ही त्या प्रदेशाच्या व्यक्तीच्याच हातात असावी. आणि तिसरी मागणी असते प्रशासनामध्ये व्यवसायांमध्ये प्रदेशातल्या लोकांनाच अग्रक्रमाने संधी द्यावी असा या प्रादेशिक पक्षाचा आग्रह असतो.
या मागण्या प्रामुख्याने प्रादेशिक पक्षाच्या असतात. मग आता आपल्याला पुढचा जो मुद्दा आहे जो सांगायला मी आपल्याला सुरुवात केली होती की प्रादेशिक पक्षाचं बदलतं स्वरूप. मी सांगितलं ना, सुरुवातीलाही सांगितलं, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून 15 ऑगस्ट 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळालं. आपलं संविधान तयार झालं आणि 26 जानेवारी 1950 पासून संविधानानुसार आपल्या देशाचा राज्यकारभार सुरू झाला. मग आपण बघतो की तेव्हापासून आपल्या देशामध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली दिसून येते. मग सुरुवातीला जे प्रादेशिक पक्ष होते या प्रादेशिक पक्षांचं स्वरूप वेगळं होतं आणि जसजसा काळ बदलत गेला, पुढे पुढे लोकशाही शासन प्रणाली आपल्या देशामध्ये रुजत गेली. केंद्र सरकारनं सुद्धा खास ध्येय धोरणं राबवली आणि त्या दृष्टिकोनातून मग या प्रादेशिक पक्षांनी सुद्धा आपल्या केंद्र शासनाला सहकार्य करून भारताचा एक अविभाज्य घटक हे प्रादेशिक पक्ष कसे राहिले तो भाग आता आपल्याला या स्वरूपामधून बघायचा आहे. लक्षात घ्या की प्रादेशिक पक्ष हे स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळापासून अस्तित्वात आहे. काही प्रादेशिक पक्ष असे आहेत की ते स्वातंत्र्यपूर्व काळात पण अस्तित्वात होते, परंतु त्यांच्या स्वरूपामध्ये त्यांच्या भूमिकेमध्ये महत्वाचे बदल झाल्याचे आपल्याला दिसून येतात. उदाहरणच घ्यायचं झालं तर प्रामुख्याने जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं त्या काळात काही राज्यांमध्ये फुटीर चळवळी सुरू झाल्या आणि या फुटीरतेच्या चळवळीमधून काही राज्यांनी स्वतंत्र राज्याची मागणी केली की आम्हाला स्वतंत्र व्हायचे, आमचं राज्य स्वतंत्र असावं. जसं पंजाब मधल्या लोकांनी स्वतंत्र खलिस्तानची मागणी केली. पंजाबमध्ये खलिस्तानची चळवळ सुरू झाली. त्याच्यानंतर तामिळनाडू सारख्या राज्यामध्ये दक्षिणेकडचं असणारं राज्य तिथे स्वतंत्र द्रविडस्थानची मागणी सुरू झाली. याच पद्धतीनं आसाममध्ये, मिझोराममध्ये, अरुणाचल प्रदेशमध्ये, नागालँडमध्ये अशा स्वतंत्र राज्याची मागणी ही स्वातंत्र्यानंतर केली जाऊ लागली आणि मग तिथं अनेक आंदोलनं पण झालेली आपल्याला दिसून येतात की आमच्या राज्याचा विकास झाला पाहिजे, मग आम्हाला स्वतंत्र राज्य वगैरे पाहिजे. अशा चळवळी, फुटीर चळवळी सुद्धा सुरू झालेल्या दिसून येतात. पण एक गोष्ट घ्या, त्याच्यामुळं काय होतं, आपल्या देशाने जी संघ शासन स्वीकारलेली तिला तडा प्रामुख्याने जातो. मग याही काळामध्ये केंद्र शासनानं तिथं विविध ध्येय धोरणं राबवली. त्या राज्यांना आपल्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी महत्वपूर्ण वाटाघाटी तिथल्या प्रादेशिक पक्षांबरोबर केलेल्या दिसून येतात. याचा परिणाम काय झाला, नंतरच्या काळामध्ये राज्याच्या स्वतंत्र मागणीऐवजी हे पक्ष नंतर स्वायत्ततेची मागणी करू लागले, स्वतंत्र दर्जाची मागणी करू लागले. परंतु परत पुढच्या काळामध्ये हे स्वरूप बदलत गेलं. 1990 नंतरच्या काळामध्ये महाराष्ट्रामधला शिवसेना हा प्रादेशिक पक्ष असेल किंवा तेलुगू देशम सारखा प्रादेशिक पक्ष असेल, या पक्षांनी आमच्या पक्षाला राज्यामध्ये, केंद्रामध्ये सत्तेत सहभागी करून घ्यावं अशी मागणी वाढू लागली. त्याचबरोबर ईशान्य भारतामधले सुद्धा राज्य जे होते, या राज्यामध्ये जे प्रादेशिक पक्ष होते त्यांनी फुटीरतेच्या मागणीऐवजी स्वायत्ततेची मागणी करायला सुरुवात केली आणि नंतर मग प्रामुख्याने हे जे प्रादेशिक पक्ष आहे त्यांनी, या प्रादेशिक पक्षांनी आपल्या राज्यातल्या सत्तेबरोबर संघ राज्यामध्ये सुद्धा आपल्याला लोकप्रतिनिधित्व मिळावं, सत्तेत सहभागी होता यावं, या दृष्टिकोनातून त्यांनी आपला राजकारणात प्रभाव वाढवलेला दिसून येतो. म्हणजे काय की प्रादेशिक पक्ष जे आहे ते सुद्धा प्रामुख्याने बदलत्या काळानुसार त्यांनी आपल्या भूमिकेमध्ये सुद्धा, स्वरूपात सुद्धा बदल केलेला दिसून येतो. आता पुढचा जो भाग आहे तो म्हणजे आपल्या भारतातील काही प्रमुख प्रादेशिक पक्ष. पहिल्या भागात आपण राष्ट्रीय पक्ष बघितले, जसं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी, बहुजन समाज पार्टी, भारतीय जनता पार्टी, ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, हे 7
जे पक्ष होते हे राष्ट्रीय पक्ष होते. आता आपल्याला भारतातल्या काही निवडक प्रादेशिक पक्षांचा इथं अभ्यास करायचा आहे. आता प्रत्येक राज्यामध्ये भरपूर प्रादेशिक पक्ष आहेत. अगदी आपल्या महाराष्ट्रामध्येच 12 ते 13 प्रादेशिक पक्ष आहेत. त्यामुळे पूर्ण भारताचा जर विचार केला तर खूप प्रादेशिक पक्ष आहेत. सर्वांचा अभ्यास करणं इथं शक्य नाहीये. तर आपण निवडक काही पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण अशा काही 4 दिशांना असलेल्या काही ठळक राज्यांमधले जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांचा आपण आता विचार करणार आहोत. पहिल्यांदा विचार करूया आपण महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये. महाराष्ट्रातला हा एक प्रादेशिक पक्ष आहे, तो म्हणजे शिवसेना. आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी हा पक्ष स्थापन केला मुंबईमध्ये. तर हा जो पक्ष आहे 1966 साली स्थापन झाला. म्हणजे या पक्षाबद्दलची माहिती सांगते की बाळासाहेब ठाकरे याचे संस्थापक, या पक्षाची स्थापना बाळासाहेब ठाकरेंनी केली आणि हा पक्ष मुंबईमध्ये स्थापन झाला. म्हणजे या पक्षाचा हा जो पक्ष आहे याचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आहे. अर्थात आता थोड्या अधिक प्रमाणात भारताच्या इतर ठिकाणी सुद्धा हा पक्ष पोहोचलाय, परंतु महाराष्ट्रामध्ये त्याचा सर्वाधिक प्रभाव आहे. आणि तुम्हाला सगळ्यांनाच परिचित आहे त्याचं जे निवडणूक चिन्ह आहे ते म्हणजे धनुष्य बाण. आता सध्या पण तुम्हाला माहिती आहे की आता सध्या महाराष्ट्रामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे 3 पक्ष मिळून आघाडी सरकार स्थापन झालेले. महाराष्ट्रात सध्या तेच सत्तेवर आहे. तर हा जो शिवसेना पक्ष आहे प्रामुख्याने याची खास ध्येय धोरण काय, म्हणजे कशामुळे हा पक्ष प्रामुख्याने बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केला, तर मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी या पक्षाची स्थापना झाली. महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या हक्कांची जपवणूक करण्यासाठी हा पक्ष स्थापन झाला. दुसरं खास उद्दिष्ट या पक्षाचं हेतू स्थापनेमागचा की मराठी भाषेचं संवर्धन झालं पाहिजे, मराठी भाषा ही राजभाषा झाली पाहिजे. आणि तिसरी गोष्ट या पक्षाचा परप्रांतीयांना विरोध आहे. महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांनाच महाराष्ट्रातल्या साधन सामग्रीवर त्यांचा हक्क आहे. महाराष्ट्रामध्ये जे काही रोजगार उपलब्ध होतील, जे काही व्यवसाय उपलब्ध होतील त्यावरती महाराष्ट्राच्याच लोकांचा हक्क असावा या दृष्टीने त्यांचा परप्रांतीयांना विरोध प्रामुख्याने आहे. तर असा हा शिवसेना पक्ष हा आपल्या भारतामधला एक प्रमुख प्रादेशिक पक्ष आहे महाराष्ट्रामधला. आता हा पक्ष पहिल्यांदा स्थापन झाल्यानंतर म्हणजे 1966 नंतर पहिल्यांदा भारतीय जनता पार्टी बरोबर युती करून 1995 साली हा पक्ष महाराष्ट्रामध्ये सत्तेवरती आला 1995 साली. आणि पुढे नंतर मग हा 2014 साली भारतीय जनता पार्टी म्हणजे एनडीएचा एक प्रमुख घटक पक्ष म्हणून होता आणि भारतीय जनता पार्टी बरोबर केंद्रामध्ये सुद्धा हा पक्ष 2014 पासून 19 पर्यंत सत्तेमध्ये होता. म्हणजे महाराष्ट्रातल्या राजकारणाबरोबर केंद्रातल्या राजकारणामध्ये सुद्धा या पक्षानं आपला प्रभाव टाकलेला दिसून येतो. आणि आता सध्या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचेच जे प्रमुख आहेत आदरणीय उद्धव ठाकरे साहेब, हे उद्धव ठाकरे हे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणून आपल्या भारतातला प्रमुख प्रादेशिक पक्ष सांगितला मी शिवसेना. स्थापना 1966. निवडणूक चिन्ह धनुष्य बाण. प्रभाव कुठे? महाराष्ट्रात. त्याच्यानंतर दुसरा महत्वपूर्ण पक्ष म्हणजे शिरोमणी अकाली दल. हा जो पक्ष आहे हा पक्ष स्थापन झाला पंजाब राज्यामध्ये. या पक्षाची स्थापना झाली 1920 साली. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये शिरोमणी अकाली दल हा पक्ष स्थापन झालेला दिसून येतो. म्हणजे हा दुसरा प्रादेशिक पक्ष आहे ज्याचा प्रभाव प्रामुख्याने पंजाब राज्यामध्ये असलेला दिसून येतो. आणि विशेष म्हणजे या पक्षाचं सुद्धा ध्येय धोरण काय खास आहे तर आपल्याला माहित आहे की पंजाब राज्यामध्ये आपले अनेक शीख बांधव आहेत.
त्यामुळं या पक्षाच्या विचारसरणीमध्ये धार्मिक आणि प्रादेशिक अस्मिता जोपासण्याला या पक्षानं प्राधान्य दिलेलं आहे. धार्मिक आणि प्रादेशिक अस्मिता जोपासण्याला प्राधान्य दिलेलं आहे. आणि विशेष म्हणजे शिरोमणी अकाली दल हा अनेक वर्ष सत्तेवरती सत्ता मिळवलेली त्याने दिसून येते. आणि विशेष म्हणजे हा पक्ष सुद्धा केंद्रामध्ये एनडीएचा म्हणजे भारतीय जनता पार्टी यांच्या गटाचा एक प्रमुख घटक पक्ष आहे. आणि त्याने सुद्धा केंद्रामध्ये सुद्धा सत्तेत सहभाग घेतलेला आहे. म्हणजे शिरोमणी अकाली दल यानं आपल्या राज्यात सुद्धा अनेक वेळा सत्ता मिळवलेली, त्याचबरोबर एनडीएच्या मदतीनं केंद्रात सुद्धा आपला प्रभाव टाकलेला दिसून येतो. त्यानंतर पुढचा तिसरा पक्ष आहे तो म्हणजे जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स. अर्थात आता या नावावरूनच लक्षात आला की नॅशनल कॉन्फरन्स या पक्षाचा जम्मू काश्मीरमध्ये प्रभाव आहे. आणि या पक्षाची स्थापना झाली 1932 साली. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व कालखंडातच हा पक्ष स्थापन झालेला दिसून येतो. आता त्याचं हा पक्ष स्थापनेपाठीमागे मूळ हेतू कसा? प्रादेशिक अस्मितेमध्ये भाषा आणि तिथले लोक, तिथला प्रदेश या घटकांनाच महत्व आहे. म्हणून इथे सुद्धा काय दिसतं की काश्मीरी जनतेच्या हितसंबंधांची जपणूक करणं या उद्दिष्टातून हा पक्ष स्थापन झाला. काश्मीरी जनता तिच्या हितसंबंधाची जपणूक, त्याचबरोबर या पक्षानं जम्मू काश्मीरच्या स्वायत्तता जपण्यासाठी सुद्धा हा प्रयत्नशील राहिला हा पक्ष. आणि विशेष म्हणजे हा पक्ष नॅशनल कॉन्फरन्स हा युपीए मध्ये सुद्धा आणि एनडीए मध्ये सुद्धा सत्तेमध्ये सहभागी होता. म्हणजे युपीएच्या सत्तेमध्ये सुद्धा तो काही काळ सहभाग होता, एनडीएच्या सत्तेमध्ये सुद्धा तो काही काळ सहभागी असलेला दिसून येतो. दोन्ही गटात सामील असलेला दिसून येतो. त्याच्यानंतर चौथा पक्ष आसाम गण परिषद, AGP, आसाम गण परिषद, अर्थात राज्य आसाम. आता या आसाम गण परिषद नवीला बघा आपण इतिहास अभ्यासला की भारत स्वतंत्र झाल्यानंतर पूर्वेकडे असणाऱ्या राज्यामध्ये आसाम हा एक महत्वपूर्ण मोठं राज्य आहे. आणि या आसामनं स्वतंत्र आसामची मागणी केली होती. परंतु 1985 साली त्यावेळेसचे जे पंतप्रधान होते स्वर्गीय राजीव गांधी, या राजीव गांधींनी वाटाघाटी केल्यामुळं इथं स्वतंत्र राज्य निर्माण झालं. म्हणजे आसाम राज्याची स्थापना झाली. आणि मग आसाम राज्याची स्थापना झाल्यानंतर इथे हा जो प्रादेशिक पक्ष जन्माला आला तो म्हणजे आसाम गण परिषद. मग या आसाम गण परिषदेमध्ये या पक्षाची खास ध्येय धोरण काय होती, विचारसरणी काय होती? तर पहिला प्रश्न होता निर्वासितांचे प्रश्न सोडवणे. आसाममध्ये बांगलादेश मधून आलेले अनेक लोक होते, म्हणून त्यांचा पहिला प्रश्न होता की निर्वासितांचे प्रश्न सोडवणे. त्याचबरोबर आसामची जी संस्कृती आहे, आसामची जी भाषा आहे, आसाम मधला असणारा जो समाज आहे त्यांचं वेगळेपण जपणं. म्हणजे सांस्कृतिक, भाषिक आणि सामाजिक वेगळेपण जपण्याकरता हा पक्ष स्थापन झाला. आणि त्याचबरोबर आसामचा आर्थिक विकास करणं या दृष्टिकोनातूनही या पक्षाची स्थापना झाली. आणि विशेष म्हणजे आसाम मधला हा सत्ताधारी पक्ष आहे. या पक्षानं सुद्धा आसाम मध्ये अनेक वेळा सत्ता मिळवलेली दिसून येते. आणि त्याचबरोबर जो एनडीए आहे म्हणजे भारतीय जनता पार्टीचा जो एनडीए घटक दल जे आहे त्या घटक पक्षाचा तो एक महत्वपूर्ण पक्ष राहिलेला दिसून येतो. आणि त्यानंतर पाचवा प्रादेशिक पक्ष मी तुम्हाला सांगितलाय तो म्हणजे तामिळनाडू मध्ये असणारा द्रविड मुन्नेत्र कळघम, याला द्रमुक असं म्हणतात. द्रविड मुन्नेत्र कळघम. आता हा पक्ष नेमका कसा स्थापन झाला तो जरा बघूया आपण. काय झालं की 1920 मध्ये एक जस्टिस पार्टी होती. जस्टिस पार्टी
या जस्टिस पार्टीचं रूपांतर ब्राह्मणेतर चळवळीमध्ये झालं आणि मग त्यांनी स्थापन केला तो पक्ष म्हणजे द्रविड मुन्नेत्र कळघम. 1920च्या जस्टिस पार्टी या ब्राह्मणेतर चळवळीचं रूपांतर, जस्टिस पार्टी या ब्राह्मणेतर म्हणजे ब्राह्मण लोक सोडून ब्राह्मणेतर पार्टीचं रूपांतर झालं द्रविड मुन्नेत्र कळघम मध्ये. पण झालं कसं बघा की 1944 मध्ये जस्टिस पार्टी द्रविड कळघम म्हणून ओळखली जाऊ लागली 1944 मध्ये. आणि या जस्टिस पार्टी द्रविड कळघम मधून एक गट बाहेर पडला 1949 मध्ये आणि तो गट म्हणजेच द्रविड मुन्नेत्र कळघम 49 मध्ये. त्याच्याही नंतर याच जस्टिस पार्टी द्रविड कळघम मधून अजून एक गट बाहेर पडला 1972 मध्ये. त्याचं नाव होतं ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम AIDMK असं इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात. त्याची स्थापना झालेली दिसून येते. आता AIDMK मध्ये जयललिता होत्या प्रामुख्याने. तर हा एक महत्वपूर्ण प्रादेशिक पक्ष आहे द्रविड मुन्नेत्र कळघम. विशेष असे हा द्रविड मुन्नेत्र कळघम आणि AIDMK म्हणजे ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम हे दोनच पक्ष तामिळनाडू मधून आलटून पालटून सत्तेवरती येताना दिसून येतात. म्हणजे तिथे हा तामिळनाडू मध्ये हा एक महत्वपूर्ण पक्ष आणि ऑल इंडिया अण्णा DMK ज्याला आपण म्हणतो तो द्रविड मुन्नेत्र कळघम पक्ष तिथं महत्वपूर्ण आहे. आणि विशेष म्हणजे तामिळनाडू मधले जे लोक आहेत तिथले मतदार आहेत या मतदारांचा या दोन्ही पक्षांना पाठिंबा असतो आणि या दोन्ही पक्षांनी सत्तेमध्ये असताना अनेक उपाययोजना राबवलेल्या आपल्याला दिसून येतात. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या या पाठामध्ये दोन भाग महत्वाचे, राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष. प्रादेशिक पक्ष वेगवेगळ्या राज्यांमध्ये आपल्या पाठ्यपुस्तकात हे पाचच सांगितले. त्यामध्ये पहिला शिवसेना, दुसरा शिरोमणी अकाली दल, तिसरा जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स, चौथा आसाम गण परिषद, पाचवा द्रविड मुन्नेत्र कळघम. हे पाच पक्ष मी तुम्हाला या ठिकाणी सांगितले. मग आता लक्षात काय घ्यायचे, राष्ट्रीय पक्षांचं संकल्पचित्र वेगळं आणि प्रादेशिक भारतातील प्रादेशिक पक्ष हे पाचच सांगितले तुम्हाला. त्यामुळे संकल्पचित्रात ते व्यवस्थित लिहिता आलं पाहिजे. एखाद्या पक्षाबद्दल तुम्हाला माहिती विचारली तर ती व्यवस्थित सांगता आली पाहिजे. शिवसेनेची स्थापना 1966, शिरोमणी अकाली दलाची स्थापना 1920, नॅशनल कॉन्फरन्सची स्थापना 1932, आसाम गण परिषदची स्थापना 1985, द्रविड मुन्नेत्र कळघम याची स्थापना 1949. ही स्थापना वर्ष पण लक्षात घ्या. कोणत्या राज्यात कोणते प्रादेशिक पक्ष आहेत ते पण लक्षात घ्या. आता भारत इतका मोठा देश आहे. भारतात जेवढी काही घटक राज्य आहेत प्रत्येक घटक राज्यामध्ये अनेक प्रादेशिक पक्ष आहेत. मग आता या पाठामध्ये शेवटच्या भागामध्ये आपण काय बघायचे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये किती प्रादेशिक पक्ष आहेत. प्रादेशिक पक्ष महाराष्ट्रातले सांगितले, महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष. भारतातील म्हटले तर तुम्हाला हे पाच सांगता येईल, पण महाराष्ट्रात किती प्रादेशिक पक्ष आहेत. आणि त्याचबरोबर तुम्हाला समोर दिलेला हा जो चार्ट आहे या चार्ट मध्ये 2009 साली ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये या पक्षांना किती जागा मिळाल्या म्हणजे किती लोकप्रतिनिधित्व मिळालं तो एक भाग दिलाय. त्याचबरोबर 2014 साली महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये या प्रत्येक पक्षाला किती जागा मिळाल्या त्यावरून या गोष्टी लक्षात घ्या. शिवसेना हा पहिला पक्ष महाराष्ट्रातला प्रादेशिक. 2009 सालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या पक्षाला 44 जागा मिळाल्या आणि 2014 साली या पक्षाला 63 जागा मिळाल्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाला 2009 साली 13 जागा मिळाल्या आणि 2014 साली फक्त एकच जागा मिळाली. तिसरा पक्ष शेतकरी कामगार पक्ष. 2009 साली 4 जागा मिळाल्या विधानसभेत
आणि 2014 साली 3च जागा मिळाल्या. भारिप बहुजन महासंघ याला 2009 साली 1, 2014 साली 1 जागा मिळाली. भारतीय रिपब्लिकन पक्ष याला एकही जागा मिळाली नाही. समाजवादी पक्ष याला 2009 मध्ये 4 जागा मिळाल्या, 2014 मध्ये 1च जागा मिळाली. बहुजन विकास आघाडी 2009 मध्ये 2 जागा मिळाल्या, 2014 मध्ये 3 जागा मिळाल्या. राष्ट्रीय समाज पक्ष याला 2009 आणि 2014 मध्ये 1-1च जागा मिळाली. त्याच्यानंतर पुढचा जो राजकीय पक्ष आहे तो म्हणजे AIMM, अर्थात AIMM म्हणजेच प्रामुख्याने ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल्लाह मुसलमीन. ही जी AIMM होती ही पहिल्यांदाच निवडणूक लढली 2014 मध्ये. इथं नव्हती ती. हा पक्ष 2014 मध्ये त्याला 2 जागा मिळाल्या. त्याच्यानंतर जनसुराज्य शक्ती हा जो पक्ष आहे त्याला 2009 मध्ये 2 जागा मिळाल्या, 14 मध्ये काहीच मिळालं नाही. त्याचबरोबर लोकसंग्राम पक्ष 1 जागा 2009 मध्ये मिळाली, 14 मध्ये काहीच मिळालं नाही. आणि 12वी पक्ष आहे स्वाभिमानी पक्ष, याला 1 जागा 2009 मध्ये मिळाली आणि 14 मध्ये तो निरंक राहिला. म्हणजे महाराष्ट्रामधले हे प्रादेशिक पक्ष आहे. इथे जर तुम्हाला महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष म्हणून विचारले, संकल्प चित्र विचारलं, तर यातले किमान 6 नावं तरी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. 6 नावं. मग आता त्यातले काही परिचित आहे. शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शेतकरी कामगार पक्ष, भारिप बहुजन महासंघ, भारतीय रिपब्लिकन पक्ष, समाजवादी पक्ष, बहुजन विकास आघाडी, राष्ट्रीय समाज पक्ष, AIMM, जनसुराज्य शक्ती पक्ष, लोकसंग्राम पक्ष, स्वाभिमानी पक्ष हे महाराष्ट्रातील काही प्रमुख प्रादेशिक राजकीय पक्ष आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या दुसऱ्या भागामध्ये आपण भारतातील प्रादेशिक राजकीय पक्षांबद्दलची माहिती घेतलेली आहे. आता या प्रादेशिक पक्षामध्ये तुम्हाला मी जे महत्वपूर्ण प्रादेशिक भारतातले जे प्रमुख प्रादेशिक पक्ष सांगितले त्यातला पहिला पक्ष कोणता सांगितला मी तुम्हाला? शिवसेना. तर हा शिवसेना, त्याचं हे निवडणूक चिन्ह प्रामुख्याने आहे. शिवसेना हा महाराष्ट्रातला एक प्रमुख पक्ष आहे जो भारतातील प्रादेशिक पक्षांमध्ये महत्वपूर्ण दिसून येतो. त्याचं हे निवडणूक चिन्ह आहे धनुष्य बाण. त्याच्यानंतर शिवसेनेनंतर दुसरा महत्वाचा पक्ष सांगितला पंजाब मधला, ज्याचं नाव आहे शिरोमणी अकाली दल. शिरोमणी अकाली दलाचं हे निवडणूक चिन्ह आहे. शिरोमणी अकाली दलाचं हे निवडणूक चिन्ह आहे. उगवता सूर्य दिसतोय आपल्याला आणि त्याच्यामध्ये तराजू दिसतोय आणि पंजाबी भाषेमध्ये तिथं खाली शब्द लिहिलेले आहेत. त्यानंतर पुढचा पक्ष आहे तो म्हणजे जम्मू काश्मीर मधला नॅशनल कॉन्फरन्स पक्ष. आता हा जो नॅशनल कॉन्फरन्स पक्ष आहे त्याचं हे चिन्ह आहेत बघा. नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचं हे चिन्ह आहेत प्रामुख्याने. त्याच्यानंतर पुढचा पक्ष आहे तो म्हणजे आसाम गण परिषद. 3 रंगांमध्ये हत्ती दिसतोय आपल्याला. आसाम गण परिषद हा पक्ष आहे. त्याच्यानंतर आपण पुढचा जो पक्ष बघितला की द्रविड मुन्नेत्र कळघम, या पक्षाचं हे निवडणूक चिन्ह आहेत बघा. डोंगर दिसतोय, उगवता सूर्य या ठिकाणी दिसतोय. हे चिन्ह आपल्याला या द्रविड मुन्नेत्र कळघमचं दिसून येतं. विद्यार्थी मित्रांनो, बघा बोलता बोलता आपण या ठिकाणी जवळजवळ राज्यशास्त्राच्या 3 भागांचा सविस्तर अभ्यास केला. पहिलं प्रकरण संविधानाची वाटचाल, त्याच्यानंतर निवडणूक प्रक्रिया आणि आता आपण राजकीय पक्ष, या राजकीय पक्षांमध्ये राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष या अनुषंगानं अभ्यास केला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याकडे वेळ हळूहळू कमी होत चालला आहे. त्यामुळे अभ्यास करताना अतिशय व्यवस्थितरित्या तंत्रशुद्ध अभ्यास आपल्याला करायचा आहे.
म्हणजे पाठ्यपुस्तक आपल्यासाठी गाईडलाईन असतंच, पण प्रत्येक मुद्दा अतिशय योग्य पद्धतीनं हाताळला पाहिजे. आता या वर्षामध्ये हे 3 झाले आणि आता फक्त एकच प्रकरण आपलं बाकी आहे. ते प्रकरण भारतामधल्या प्रमुख राजकीय आणि सामाजिक चळवळी त्या बद्दल आपण पुढच्या भागामध्ये सविस्तर अभ्यास करणार आहोत. आता या व्हिडिओमध्ये हा पूर्ण भाग छानपैकी व्यवस्थित लिहून घ्या. त्यानंतर स्वाध्याय व्यवस्थित सोडवा आणि चिंतन करा, मनन करा. मला प्रत्येक मुद्द्याचं सविस्तर उत्तर देता येतं का ते व्यवस्थितरित्या बघा, बारकाव्याने अभ्यास करा. एक लक्षात घ्या, आपल्याला 10वीला चांगले गुण मिळवायचे, परंतु स्पर्धा परीक्षेची सुद्धा तयारी म्हणजे हा अभ्यासक्रम आहे. आपल्याला माहित पाहिजे ना की नेमकं राष्ट्रीय पक्ष म्हणजे काय असतं, प्रादेशिक पक्ष म्हणजे काय असतो, राष्ट्रीय पक्षाच्या मान्यतेचे निकष काय असतात, प्रादेशिक पक्षाच्या मान्यतेचे निकष कसे असतात, मग भारतातले प्रमुख राष्ट्रीय पक्ष कोणते, भारतातले प्रमुख प्रादेशिक पक्ष कोणते, महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रात कोणकोणते पक्ष आहे वगैरे, या सगळ्या गोष्टींचा बारकाव्याने नीट अभ्यास करायचा आहे. तुम्ही छान अभ्यास करतच आहात, निष्काळजीपणा करू नका. बाळांनो, आपले आई वडील आपल्यासाठी आपलं शिक्षण चांगलं व्हावं याकरता ते तुमच्या प्रत्येक गरजा पूर्ण करताय. आणि प्रत्येक आई वडिलाचं काय असतं, आई वडिलांना आपण गरीब आहोत श्रीमंत आहोत याबद्दल फारसं काही वाटत नाही, कारण प्रत्येक जण आपला गाडा ओढतच असतो. परंतु प्रत्येक आई वडिलाला आपल्या मुलाकडून आपल्या मुलीकडून खूप अपेक्षा असते. ते आपल्यासाठी खूप कष्ट करतात, म्हणून आपण त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवली पाहिजे. आणि आपल्या हातात सध्या काय आहे, आपण प्रामाणिकपणे अभ्यास केला पाहिजे. आणि तो अभ्यास करून आपल्याला पुढे झेप घ्यायची आहे. मला नक्की खात्री आहे की तुम्ही आता आळस झटकला असेल. आता आपण कोरोनातूनही बरंचसं बाहेर पडलेलो आहे प्रामुख्याने, तरी पण अजून सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे. काळजी घ्या, अभ्यास करा, आईबाबांना कामात पण मदत करू लागला, नियोजनबद्ध अभ्यास करा, नक्कीच तुम्हाला यश मिळेल. चला मग पुढच्या व्हिडिओमध्ये नंतर भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.